जय महाराष्ट्र. मी शिवसेना शाखा प्रमुख तानाजी कोळेकर. गेले 2 दिवस झालं शिवसेनेचे मुख्य नेते आणि गरिबांचे कैवारी, जनतेचे सेवक, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे किरकोळ अशा तब्येत बिघडलेल्या कारणावरून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सोशल मीडियावरती काही बातम्या येत आहेत आणि त्याच्यामध्ये काही चोर चमाट किंवा ज्यांना कुत्र्या एवढी घरामध्ये किंमत नाही अशी लोक भावपूर्ण श्रद्धांजली किंवा असे वाईट वाईट कमेंट्स करतायत. तर त्यांना माझं आव्हान आहे, अरे कुत्र्यांनो, कावळ्याच्या श्रापानं कधीही गाय मरत नाही. आजपर्यंत असं कधीही घडलं नाही. ज्या माणसाने उपमुख्यमंत्री असून पायाला बिंगरी लावून अख्खा महाराष्ट्र फिरतायत जनतेच्या सेवेसाठी, शिवाय मुख्यमंत्री असताना त्याने जी लाडकी बहीण योजना आणली त्या योजनेचा कितीतरी आपल्या माता भगिनींना लाभ होतोय. आज त्याच कारणावरून शिंदे साहेब जनतेच्या मनामध्ये बसले. खरं तर तुम्ही अशा कमेंट्स करता, तुमच्या घरातला जर कोणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असला आणि जर त्याच्याबद्दल कोणी कमेंट्स केली की भावपूर्ण श्रद्धांजली, तुमच्या जीवाला काय वाटत असेल? तेच माझ्यासारख्या कट्टर शिंदे साहेबांच्या समर्थक शिवसैनिकाला वाटत. कृपया अशा कमेंट्स करू नका, हे तुम्हाला मी आवाहन करतोय. कारण शिंदे साहेबांच्या पाठीमागं लाखो माता भगिनींचे आशीर्वाद, सद्गुरूंची कृपा आहे आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. परंतु कमेंट्स करणाऱ्या कुत्र्यांना मी सांगतो की तुम्ही तुमच्या अवकातीमध्ये राहा, लायकीमध्ये राहा. भावपूर्ण श्रद्धांजली कोणाला व्हायची वेळ आलेली आहे आणि ती महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे. आणि आताही थोड्या दिवसामध्ये कळेल की भावपूर्ण श्रद्धांजली आपण कोणाला अर्पण करायची आहे. जय महाराष्ट्र.